सुरगाणा इथं संपूर्णतः अभियान सन्मान समारोह उत्साहात संपन्न। आज 27 फेब्रुवारी 2026 रोजी घोटुळ गावाजवळील मोकळे मैदान इथं आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत संपूर्णतः अभियान सन्मान समारोह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तालुक्यात विविध विकास निर्देशकांमध्ये संतृप्ती साध्य करणाऱ्या विभाग अधिकारी व कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नाशिक हे उपस्थित होते। प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय देवदत्त केकान, अतिरिक्त जिल्हाधिकारी काश्मीरा संखे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कळवण, रामजी राठोड, तहसीलदार जगन सूर्यवंशी, गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर, तालुका आरोग्य अधिकारी मंगेश निकम, एबीपी फेलो संजय कुंडार, महिला व बालविकास अधिकारी अल्पा देशमुख, गट शिक्षण अधिकारी विवेकानंद निकम, पाणीपुरवठा अभियंता डॉक्टर सुभाष शिंगे, डॉक्टर नरेंद्र भागवत, पशुसंवर्धन विभाग गणेश महाले, उमेद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान आरोग्य, महिला व बालविकास, कृषी शिक्षण, पशुसंवर्धन व उमेद अभियान यातील संपूर्णतः अभियान जुलै 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान झालेल्या संपूर्णतः अभियानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच स्वयंसहाय्यता बचत गट प्रतिनिधी सर्वांचा प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला। सुरगाणा तालुक्यात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून विकास निर्देशकांमध्ये लक्षणीय प्रगती साध्य झाल्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केलं। पुढील काळात समन्वयातून कार्य करण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमादरम्यान आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासाठी शुभम बैरागी आणि अभिजित कोशिर यांनी परिश्रम घेतला। कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश निकम, आयबीपी फेलो यांनी केलं।